गुड मॉर्निंग, नमस्ते आणि मी सचिन मुटकडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज सकाळ सकाळ बघा कसं एकदम भारी वातावरण झाले। सकाळी 7:30 वाजल्यात तर समोर असं भारी वातावरण झालंय। आज एकदम मी पण 7:30 वाजताच रेडी झालोय। आज आहे 14 ऑगस्ट आणि उद्या 15 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळे आज लवकरच शाळा आहे। 14 ऑगस्ट असल्यामुळं दुकान पण पूर्ण आवरून घेतलंय आज। आणि दीपाली, तुझं काय चाललंय? तर सकाळी सकाळी दीपाली मॅडमचं काय चाललंय, आत्ता म्हणजे थोडंसं उठली लवकर, पण अजून तोंड धुवायचं काम चालू आहे सकाळी सकाळी। आणि मी तर सगळं एकदम रेडी झालोय आंघोळ वगैरे करून, कारण मी लवकर उठलो आणि दीपाली आज उशिरा उठली। तर त्याच्यामुळं आता दीपालीचं चाललंय तोंड धुणं, अजून आंघोळ वगैरे करायची। तर काय बोलणार आहे का तोंडच धुणार आहे? तोंड धुवून आले का? ठीक आहे, या तोंड धुवून या, नका दुकानात उभं राहू। हा जा, ठीक आहे, जा जा। हा हा। तर सकाळी सकाळी असं लवकर 7:30 वाजता सकाळचं असं वातावरण आहे। व्हिडिओ आपण 7:30 वाजता सकाळी सकाळी आत्ता वाजलेले आहेत 9:30 आणि 9:30 वाजता आत्ता चला म्हणलं आता जायचं आहे ड्युटीला। 9:30 वाजल्यात म्हणून आता 10 वाजेपर्यंत तरी ड्युटीला जावं लागेल। आणि आज विशेष काय, जरा आष्टीला जायचं होतं आईला घेऊन, त्याच्यामुळं थोडासा थांबलोय। आणि आईचं आवरलं की आष्टीला घेऊन जायचं, पुन्हा वापस बी यायचं आणि त्याच्यामुळं आज काय थोडासा लेटच होणार आहे। तर ही आमची गाय कशी खाती आहे, ही आपली काय जलशी गाय मारती का काय, तिथं खाण्याचंच द्याने। आणि गावरान गाय पण आहे पाठीमागं तिथं। शेळ्या कशा बसल्यात एकदम सकाळ सकाळ। आता हे आता थोड्या वेळाने चरायला जातील आणि माझ्याकडे टक 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 बघतात, काय बघत ग, तर आराम चाललाय त्यांचा। चला आता काय करायचं, एक आपल्याला छोटंसं झाड आहे आणि ते काटायचंय। आणि हिथं सीताफळाला एकदम मस्त सीताफळ आलेत, आता ते अजून कच्चे आहेत म्हणजे मोठे व्हायचेत आणि नंतर ते पिकल्याच्या नंतर खाता येतील। तर भरपूर सीताफळ आलीत बघा, दिसतंय का नाही काय माहिती, भरपूर सीताफळ आहेत अशी। तर एकच झाड आहे बरं का, पण पूर्ण खायला नको नको माणूस तर खातो एवढे एकदम सीताफळ येते त्याला। आणि ह्या साईडला आंबे, तर आंबे पण भरपूर ह्या वर्षी खाल्ले बरं का, त्याच्यामुळं आता चला इकडं बेले फळाचं झाड नाही। आमची गावरान गाई चारा खाती थोडा थोडा सकाळ सकाळ, आणि ही गावरानी पण लय शिंग एकदम टोकदार आहे तिचे, हिच्या जवळ जायचं म्हणलं की भीती वाटते। चल चल, येते का चल सर, ती याची टक्कर असं ब्याव भीती वाटते। चल हात लावतो मी एक, चल देते हात लावून देते, पण शिंग बघा कसे टोकदार। आत्ता आलो इथं, हे झाड आहे ना पूर्ण रोग पडलाय आणि हे जे झाड आहे ते आहे मोगऱ्याचं, आणि मोगऱ्या झाडावर पूर्ण रोग पडलाय। तर हे कटिंग करायची, थोडंफार काटून टाकतो सगळ्या फंट्या, म्हणजे नवीन फंट्या येतील आणि नवीन फुलं येतील। रोगाने एकदम काय झालंय काय की मावा पडल्यासारखं एकदम खराब झालंय। तर हे बघा झाड कसं म्हणजे एकदम काळं 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 किट झालंय, एकदम असा रोग पडल्यावर एवढं मस्त होते ह्याला, एकदम मोगऱ्याचे फुलं येत होते। पण हे एकदम मोगऱ्याचं झाडाचं एकदम जास्त पाण्यामुळे वाटलं झालं का कशामुळे काय सांगतात नाही, पण का पावसाळ्यात रोग पडलाय, पण एकदम बेकार असं झालंय। तर बऱ्याचशा झाडं असेच झालेत, तर ह्याची थोडी कटिंगच करून घेतो म्हणजे नवीन फ्रेश फांट्या येतील आणि त्याला फुलं येतील। चला तर दाश पप्पा काय करतात, काय आज काय चाललंय दाश पप्पा? आज चालू ही काय झाड कटिंग करतोय मोगऱ्याची। हा मोगऱ्याचे फंटे कट करायचे, पूर्ण रोग पडला त्याच्यावर। हा कसलं झालंय मी तुम्हाला दाखवते। करते झाडाची मोगरा काय काळा पडला आहे ना, काळा मग त्याला रोगच पडलाय। तर मोगऱ्याला आमच्या रोग पडलाय, सगळे फंटे काढून टाकायच्यात आणि मग नवीन फुटतील आणि त्याला फुलं येतील। त्याला रिअल लाय बी कस एका साईडला ना जास्त एका साईडला गेलाय, त्याच्यामुळे त्याला सगळं कटाई करायची। कसं झालंय झाड लयच काळ झाले, काळ कुठ झालंय बाय का म्हणून, काय काऊन तसं झालंय का हे असला कसा काळा रोग पडलाय त्याच्यावर, काय माहिती कोणता रोग पडलाय, काय माहित। समोरून एकदा दाखव आपण इथं झाड। दाखव बघा, हे बघ ना कसलं झालं एकदम झाडाला काळ काळच काय काय झालं, कसलं झालं हे असलं काळ कमून पडलं असं, हे असलं बघ कसलं झालंय मोगरा झाड, म्हातारं झालंय झाड, सावकाश बोल ना असं, म्हातारं झालंय काय ते काळ झाले
काय झालं असं दशो भाई असलं झाडाला हे पावसाने आणि पाण्याने का झाड म्हातारं झाले आणि थोडा रोग बी पडलाय पावसाळ्यामुळे. झाडच म्हातारं झालं दिसतंय झाड नाही तसं, हे सगळ्या फंट्या काढून टाकून नवीन हा येते. नवीन येते आणि त्याला फुटतं. शेळी चालली होती आपली एक, दाव होतं शेळीच्या गळ्यात, ते तसंच शेळ्या चालल्या होत्या, ते आलतो न्यायला. एक तर उशीर झालाय जायचं ड्युटीला, आणि त्याच्यात हे दाव शेळी पळाली तशीच. आलो शेळ्या, आता टाइम झाला शेळ्याचा, 10 वाजल्यात. अजून मी इथंच आहे, शेळ्या चालल्यात आता चरायला.